विद्यार्थी मित्रांनो, आता इथून पुढे काय होणार आहेत रे? शाब्दिक उदाहरणे सुरू होणार आहेत. तर चला शाब्दिक उदाहरणे सोडवूया. बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. दुकानदाराने एक सायकल 3,000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3,400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? म्हणजे व्यवहारामध्ये काय झालं रे? नफा झाला. तर त्यानुसार आपण काय करूया बघा. जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 3,000 रुपये आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे? 3,400. किती आहे रे? 3,400. चला तर मग नफा काढूया. बघा, जो काही नफा आहे त्या नफ्याचं सूत्र काय आहे? तर नफा बरोबर काय आहे नफ्याचं सूत्र? तर आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. चला ह्यामध्ये त्या किमती ठेवूया आणि नफा काढूया. विक्री किंमत किती आहे रे? 3,400. किती आहे? 3,400 वजा खरेदी किंमत किती आहे रे? 3,000. किती आहे? 3,000 रुपये. बघा, 3,400 मधून मी 3,000 वजा केले तर किती राहिले रे? तर ते राहिले 400 रुपये. किती राहिले? 400 रुपये. म्हणजेच जो काही दुकानदार आहे त्या दुकानदाराला 400 रुपये एवढा नफा झाला. काय झाला? दुकानदाराला 400 रुपये एवढा नफा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पुढील उदाहरण काय दिले बघा. सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयांना विकले, तर त्यांना किती नफा झाला? तर ह्या उदाहरणामध्ये जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? 475 रुपये. बघा, खरेदी किंमत किती आहे रे? तर आहे 475. त्यानंतर जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे? तर ती आहे 700 रुपये. किती आहे? 700 रुपये. आपल्याला काय सांगितलं? ह्या व्यवहारामध्ये झाला आहे नफा. तर चला नफ्याचे सूत्र लिहूया. नफा बरोबर काय आहे रे? नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर. विक्री किंमत किती आहे रे? 700 रुपये वजा खरेदी किंमत किती आहे? 475. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय आहे बघा. इथे आहे 0. शून्यामधून 5 जातं नाही. शेजारच्या घराकडे हातचा मागितला तर इथेही आहे 0. म्हणून मी काय केलं? इथे घेतला हातचा. तर तो किती आला रे? 6. म्हणजे ह्या 7 कडून मी इकडे हातचा मागितला तर इथे 7 मधून 1 तिकडे गेला तर इथे उरला 6. इथे आले 10. बघा, आता ह्या 10 मधून मी 1 तिकडे पाठवला तर इथे आले 10 आणि इथे राहिला 9. लक्षात आलं का? आणि मग आता पुढे बघा. 10 मधून 5 गेले उरले 5. 9 मधून 7 गेले उरले 2. 6 मधून 4 गेले उरले 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच सुनंदाबाईंना 225 रुपये एवढा नफा झाला. काय झाला बघा? सुनंदाबाईंना 225 रुपये एवढा नफा झाला. त्यानंतर आता पुढील गणित काय आहे बघा. ते की दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी 15,000 रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना रुपये 22,050 मिळाले, तर बचत गटाला किती नफा झाला? उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं आहे नफा झाला. तर नफा काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया बघा रे. खरेदी किंमत किती आहे रे? ती खरेदी किंमत तर ती आहे त्यासाठी जो काही कच्चा माल खरेदी केला ती किती आहे रे? 15,000 रुपये. किती आहे रे? 15,000 रुपये. आणि हा कच्चा माल खरेदी करून जे काही त्यांनी उत्पादन विकले त्याची जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे? तर ती आहे 22,050 रुपये. किती आहे रे? 22,050 रुपये. चला तर मग काय करूया. जे काही नफा आहे या नफ्याचं सूत्र लिहूया. काय आहे नफ्याचं सूत्र? तर आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 22,050 वजा 15,000. काय आहे रे? 15,000. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही 22,050 मधून मला काय करायचे आहेत? 15,000 वजा करायचे आहेत. बघा, इथे जे काही 0 आहे ह्या शून्यातून 0 जाईल. त्यानंतर हा 5 वजा 0 5 राहील. 0 वजा 0. पण इथे आहे बघा 2. 2 मधून 5 जातं नाही. म्हणून मी काय केलं? शेजारच्या घराकडून हातचा घेतला. म्हणजे ह्या 2 कडून 1 मी तिकडे पाठवला तर इथे आला 1 आणि इथला 2 म्हणजे हे झाले 12. आणि 2 मधून 1 तिकडे पाठवला तर काय झाला रे? 1 उरला. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ही वजाबाकी कशी होणार आहे बघा. 0 वजा 0 0. 5 वजा 0 5. 0 वजा 0 0. 12 मधून 5 गेले उरले 7. 1 वजा 1 बरोबर 0. म्हणजेच जो काही दिवाळी जिजामाता महिला बचत गटाला किती
नफा झाला रे 7,050 रुपये. काय झाला रे 7,050 रुपये एवढा नफा झाला. काय झाला बघा, जिजामाता महिला बचत गटाला 7,050 रुपये एवढा नफा झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय आहे. प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 300 जुड्या भिजून खराब झाल्या. उरलेल्या जुड्या 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. तर त्याला नफा झाला की तोटा, आणि जर नफा झाला असेल तर तो किती रुपये, आणि जर तो तोटा झाला असेल तर तो किती रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे खरेदी किंमत दिलेली आहे. किती रे 400 रुपयांना. काय दिले, खरेदी किंमत दिली आहे 400 रुपये. खरेदी किंमत बरोबर 400 रुपये. बघा, पण त्यांनी काय सांगितले, मेथीच्या किती जुड्या होत्या रे 100 जुड्या. पण पावसामुळे किती जुड्या खराब झाल्या रे, तर 30 जुड्या खराब झाल्या. म्हणजेच एकूण जुड्या किती उरल्या. तर बघा, त्यासाठी आपण काय करूया, जे काही मेथीच्या जुड्या, ह्यासाठी काय करते बघा, मेथीच्या पेंड्या किती आहेत बघा, की 100 पेंड्या त्याने आणल्या होत्या, खरेदी केल्या होत्या. त्यातल्या 30 पावसाने काय झाल्या रे, खराब झाल्या. तर आता मेथीच्या पेंड्या किती उरल्या रे, तर त्या उरल्या 70 पेंड्या. किती उरल्या रे, 70 पेंड्या. आता बघा, ह्या ज्या काही पेंड्या आहेत, तर ह्या पेंड्या त्याने किती रुपयांना विकल्या रे. उरलेल्या ज्या काही पेंड्या होत्या ते किती रुपयांना विकल्या, 5 रुपयांना. म्हणजेच ह्या ज्या काही 70 पेंड्या होत्या त्या किती रुपयांना त्याने विकल्या, 5 रुपयाला. म्हणून ह्या ज्या काही विक्री किंमत, आता आपण काढूया विक्री किंमत. कशी काढणार, तर ह्या किती पेंड्या होत्या रे, 70. किती रुपयांना विकल्या, 5 रुपयांना. म्हणून आता ह्या दोघांचा गुणाकार बघा रे, 5 गुणिले 0 0, 7 5 35. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. खरेदी किंमत आपण काढलेली किती आली रे, 400 रुपये. त्यामध्ये मेथीच्या पेंड्या होत्या 100, त्यामधल्या 30 पावसाने खराब झाल्या. तर 70 पेंड्या विकून किती रुपये आले रे, 350 रुपये आले. आता आपल्याला माहीत झाली जी काही खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे. तर खरेदी किंमत आहे 400 आणि विक्री किंमत आहे 350. म्हणजेच खरेदी किंमत कशी आहे रे, जास्त. म्हणजेच ह्या व्यवहारात प्रमोदला काय झाला रे, तोटा. काय झाला रे, प्रमोदला तोटा. कारण खरेदी किंमत किती आहे 400 आणि जी काही विक्री किंमत आहे, विक्री किंमत कशी आहे रे, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे, कमी. म्हणजे खरेदी किंमत आली जास्त. तर आता आपण काढूया तोटा नक्की किती रुपये झाले. तर बघा, तोटा बरोबर काय आहे रे तोटाचं सूत्र, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बघा, खरेदी किंमत किती आहे 400 रुपये आणि विक्री किंमत आहे 350 रुपये. तर 400मधून 350 गेले तर किती रुपये राहिले रे, तर राहिले 50 रुपये. किती, 50 रुपये. म्हणजेच जो काही प्रमोद होता, ह्या प्रमोदला 50 रुपये तोटा झाला. प्रमोदला 50 रुपये एवढा तोटा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील गणित काय विचारले बघा. शरदने 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. म्हणजे खरेदी किंमत आपल्याला दिलेली. नंतर त्याने 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा, आणि जर नफा किंवा तोटा झाला असेल तर तो किती रुपये हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करूया बघा, 1 क्विंटल म्हणजेच काय, तर 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. आता हे का काढलं, तर पुढे आपल्याला काय दिले, तर त्याने काय केले, 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने कांदे विकले. म्हणून पहिल्यांदा आपण काय लिहून घेतलं, जे 1 क्विंटल कांदे आहेत म्हणजेच काय आहे रे, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. किती आहे रे, 100 किलोग्रॅम कांदे. आता बघा, जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे, 2000 रुपये. किती आहे, खरेदी किंमत किती आहे रे, 2000 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 18 रुपयाने 1 किलोग्रॅम म्हणजेच हे जे काही 100 किलोग्रॅम कांदे आहेत हे कितीला विकले रे त्याने, 18 रुपयांना. म्हणजेच इथून आपण काय करूया, विक्री किंमत काढूया. कशी काढणार विक्री किंमत, की 18 रुपयांना 1 किलोग्रॅम. तर आपल्याकडे कांदे किती आहेत रे, 100 किलोग्रॅम. म्हणजेच बघा, मी ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय येणार आहे, 18 × 1 = 18
आणि हे वरचे 2 शून्य म्हणजेच काय 18 गुणिले 100 बरोबर. उत्तर किती आलं रे 1800 रुपये. ही काय झाली त्या कांद्याची विक्री. 100 किलो कांदे मी 1 किलो कांदा हा 18 रुपयांना तर 100 किलो कांदे हे 1800 रुपयांना विकले गेले. आता बघा ह्यामध्ये आहे खरेदी किंमत 2000 रुपये आणि विक्री किंमत किती आहे रे 1800 रुपये. यावरून आपल्याला काय कळते बघा खरेदी किंमत किती आहे 2000 रुपये आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे 1800 रुपये. म्हणजेच विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त आहे. त्यामुळे या व्यवहारात काय झालं रे तोटा झाला आहे. काय झालं या व्यवहारात तोटा. तर चला तोटा हा नक्की किती रुपये झाला काढूया. तोटाचं सूत्र काय आहे बघा रे. तोटाचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत आहे 2000 रुपये वजा विक्री किंमत किती आहे रे 1800 किंवा 1800 रुपये. बघा 2000मधून 1800 गेले तर उरतात 200 रुपये. किती रे 200 रुपये. म्हणजे जो काही शरद होता शरदला 200 रुपये तोटा झाला. काय रे शरदला 200 रुपये एवढा तोटा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील गणित काय आहे बघा. कांताबाईंनी व्यापाऱ्याकडून 25 साड्या 10,000 रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या. तर या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल. बघा आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे. किती रे 25 साड्यांची खरेदी किंमत किती आहे रे 10 रुपये. म्हणून मी काय करते 25 साड्यांची खरेदी किंमत किती आहे रे तर 10,000 रुपये. किती आहे 10,000 रुपये. आता बघा ज्या काही 25 साड्यांची किंमत 10,000 रुपये आहे तर त्यांनी एक साडी किती रुपयांना विकली 460 रुपयांना विकली. म्हणून आता बघा जशी 25 साड्यांची खरेदी किंमत आहे तशीच काय असणार आहे 25 साड्यांची विक्री किंमत. 25 साड्यांची विक्री किंमत किती येईल बघा ती. तर काय येणार आहे 25 गुणिले कितीला विकली रे एक साडी 460 रुपयांना. किती रे 460 रुपयांना. चला 25ने काय करूया 460ला गुणूया. बघा काय येणार आहे 25 गुणिले 0 0. 25 सख 150. इथं आले 0. इथं आले 15. 25 चोक 100. 100 अधिक 15 म्हणजेच काय आले ते 115. काय आले 115. बघा म्हणजेच जी काही 25 साड्यांची जी काही विक्री किंमत आहे ती किती आली रे 11,500 रुपये. किती आली रे 11,500 रुपये. ह्या गणितामध्ये आपल्याला काय दिलं आहे खरेदी किंमत. काय आहे रे बघा खरेदी किंमत किती आहे 10,000 रुपये. काय आहे 10,000 रुपये. आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे 11,500 रुपये. किती आहे 11,500 रुपये. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे जास्त आहे. म्हणून ह्या व्यवहारात काय झालं रे नफा झाला. काय झाला ह्या व्यवहारात नफा झाला. आणि हा नफा किती रुपये झाला तर चला काढूया. नफ्याचं सूत्र काय आहे बघा. नफ्याचं सूत्र बरोबर काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत. बघा विक्री किंमत किती आहे रे 11,500 रुपये. काय आहे 11,500 वजा खरेदी किंमत किती आहे रे 10,000 रुपये. किती आहे 10,000 रुपये. 11,500मधून जर मी 10,000 वजा केले तर काय येणार आहे बघा. तर इथे येणारे 1,500. काय येणार आहे 1,500 रुपये. म्हणजे ज्या काही कांताबाई आहेत ह्या कांताबाईंना 1,500 रुपये एवढा नफा झाला. काय झाला रे एवढा नफा झाला. तर हा होता आपला सराव संच 31. आता गणिताची भीती पळालीच असेल. जर तुम्हाला सराव संच 32वर सुद्धा असाच व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा गणितात हुशार बनायचं असेल तर मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा.